हाय हॅलो. नवीन असाल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर नक्की क्लिक करा. तर सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 168 मराठी कथा. काळ्या गाडीत बसलेला सुरेखाचा मुख्य गुंड फोनवर दातावर दात चघळत म्हणाला, ठीक आहे मॅडम, उद्या सकाळी रोहित डॉक्टर निघून गेले की या पल्लवीचा खेळ कायमचा खल्लास करतो. उद्या तिचा शेवटचा दिवस असेल. आणि फोन कट झाला आणि गाडीच्या काचेवर रात्रीच्या अंधाराची गडद सावली पडली. पण त्या खोलीच्या आत या धोक्याची पुसटशीही कल्पना नसलेले दोन जीव एकमेकांच्या प्रेमात न्हाऊन निघाले होते. रोहित हळूहळू पल्लवीच्या जवळ गेला. पल्लवीनेही आपले डोळे मंद धुंदीत मिटून घेतले. रात्रीच्या त्या थंड गारव्यात तिच्या खोलीत फक्त दोन जीवांच्या श्वासांची ऊब पसरली होती. 2 आठवड्यांचा तो विरह फक्त एका क्षणात विरघळून गेला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळची कोवळी किरणं खिडकीतून खोलीत आली. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला होता. रोहितने रात्रीच गपचूप निघून जाण्याचा प्लॅन केला होता, पण पल्लवीच्या कुशीत त्याला कधी झोप लागली याचं त्याला भानच राहिलं नाही. डॉक्टर रोहित उठा. अहो, ऐकलत का? अरे बापरे, सकाळ झाली की, उठा की. पल्लवीने रोहितला हलवून उठवलं. रोहितने डोळे चोळत घड्याळाकडे पाहिलं. बापरे, 7:30 झालेत पल्लू. आता सासूबाईंनी पाहिलं तर काय होईल? तेच सांगते मी, तुम्ही आवरून घ्या, मी बाहेर जाऊन आईला सांभाळते. पल्लवी घाईघाईने बाहेर आली. रोहितने कसाबसा शर्ट नीट केला, केस व्यवस्थित केले आणि तो हसतमुख चेहऱ्याने थेट हॉलमध्ये आला. तिथे आई किचनमध्ये चहा गाळतच होती. शुभप्रभात सासूबाई. रोहितचा आवाज ऐकून आई दचकली आणि मागे फिरली. अरे डॉक्टर रोहित, तुम्ही कधी आलात आणि असे अचानक? आईच्या चेहऱ्यावर आश्चर्याचा धक्का आणि आनंद दोन्ही एकत्र होतं. ती काल रात्री जरा उशिरा आलो. उशीर झाला होता. पल्लूला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून गपचूप आलो, पण तुमची भीती वाटत होती म्हणून सकाळी दर्शन देतोय तुम्हाला, रोहितनं मिश्किलपणे म्हणाला. आणि आई हसली. तिने डॉक्टर रोहितला चहा दिला. चहा पिता पिता डॉक्टर रोहित म्हणाला, आई मला निघायला हवं. हॉस्पिटलमध्ये एक महत्त्वाचं ऑपरेशन आहे 8:30ला. पल्लवी रोहितला सोडवायला म्हणून दरवाजापर्यंत आली. रोहितने हळूच आईची नजर चुकवून पल्लवीचा हात दाबला आणि डोळ्यांनीच बाय केलं आणि म्हणाला, आय लव्ह यू बेबी. संध्याकाळी भेटू, जमतंय ना? तर ती हळूच म्हणाली, अहो इथे नको, आपल्या घरी, असं म्हणून ती लाजली. तोही हसून घराबाहेर पडला हॉस्पिटलला जाण्यासाठी. डॉक्टर रोहित कारमध्ये बसून निघून गेला. रस्त्याच्या पलीकडे उभे असलेल्या काळ्या गाडीचे दरवाजे उघडले. सुरेखाचे 3 गुंड चेहऱ्यावर रुमाल बांधून गाडी बाहेर आले. त्यांच्या हातात धारदार चाकू होते. पल्लवी आत आली आणि तिने मुख्य दरवाजा लावला. ती स्वयंपाकघरात जात असताना तिला अचानक आता आठवलं, डॉक्टर रोहित त्याचा स्टेथिस्कोप आणि हॉस्पिटलच्या काही महत्त्वाच्या फाईल्स ज्या तिच्यापाशी होत्या त्या बेडवरच विसरून गेला होता. अरे डॉक्टर रोहित, फाईल्स विसरले. मी फोन करून सांगते त्यांना. पल्लवीने फोन उचलणार तितक्यात धडकन घराचा मुख्य दरवाजा कोणीतरी लाथ मारून तोडला. पल्लवी आणि तिची आई दोघीही भीतीने ओरडल्या. समोर 3 धिप्पाड गुंड उभे होते. कोण आहात तुम्ही? काय पाहिजे तुम्हाला? आई पुढे होत ओरडली. बाजेला हो म्हातारे, आम्हाला फक्त या पल्लवीचा हिशोब चुकता करायचा आहे. सुरेखा मॅडमचा हुकूम आहे. एका गुंडाने आईला जोरात मागे ढकललं. आई सोफ्यावर पडली. तो गुंड चाकू रोखून पल्लवीच्या दिशेने धावला. पल्लवी भीतीने मागे सरकली. तिचा पाय घसरला आणि ती जमिनीवर पडली. मृत्यू तिच्या अगदी समोर आला होता. गुंडाने चाकू हवेत उगारला. सुरेखाच्या एकतर्फी प्रेमाचा बळी आज पल्लवी ठरणार होती. गुंडाने पल्लवीवर वार करणार तितक्यात तिथे एक चमत्कार झाला. डॉक्टर रोहित फाईल्स आणि स्टेथिस्कोप घेण्यासाठी दारातून आत धावत आला होता. समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पल्लू! डॉक्टर रोहितने एक चित्कार मारला आणि काही विचार न करता त्याने थेट पल्लवीच्या अंगावर झेप घेतली. धपाक्कन! तो धारदार चाकू पल्लवीला लागण्याऐवजी थेट रोहितच्या पाठीत आणि खांद्यात घुसला होता. रोहित! पल्लवीच्या कंठातून एक काळजी पिळवटून टाकणारी किंकाळी निघाली. डॉक्टर रोहितच्या पाठीतून रक्ताची धार वाहू लागली होती. तो पल्लवीच्या अंगावर कोसळला होता. आपल्या पतीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून पल्लवीतली ती अबोल शांत मुलगी एका सेकंदात संपली. तिच्या डोळ्यात अंगार फुलला. बाजूलाच ठेवलेली जड तांब्याची समई तिने दोन्ही हातांनी उचलली आणि पूर्ण ताकदीने त्या गुंड्यांच्या डोक्यात मारली.
गुंड चक्कर येऊन खाली पडला. पल्लवीचं हे रणरागिणी रूप पाहून उरलेले 2 गुंड भीतीने उलटे पाय पळून गेले. आईने तेवढ्या घाईतही शिवम चैतन्याला फोन केला. त्यांच्या मॉम डॅडलाही फोन करून सगळं सांगितलं. सगळे काळजीत धावू लागले. यंत्रणा पुन्हा जागी झाली होती. हॉस्पिटलच्या ICU विभागामध्ये बाहेर पल्लवी, तिची आई, मॉम, शिवम, अतुल देवाचा धावा करत उभे होत्या. काही वेळाने डॉक्टर रोहन डॅड बाहेर आले. काळजी करण्यासारखं काही नाही. जखम खोल होती, पण योग्य वेळी आणल्यामुळे डॉक्टर रोहित आता धोक्याबाहेर आहेत. त्यांना शुद्ध आले आहे. हवं तर तुम्ही त्यांना भेटू शकता. पल्लवी धावतच आत गेली. बेडवर रोहित पडला होता. त्याला सलाईन लावली होती. खांद्यावर स्ट्रेचेस टाकले होते. पल्लवीला पाहताच रोहितच्या फिकट पडलेल्या ओठांवर एक हलकंसं हसू आलं. पल्लवी त्याच्या शेजारी बसली. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. ओठ थरथरत होते. ती काही बोलणार तितक्यात रोहितने आपला कमजोर हात पुढे केला आणि पल्लवीचा थरथरणारा हात आपल्या हातात घेतला. तो हळूच हसला आणि अत्यंत कातर आवाजात म्हणाला, काल रात्री तुझ्या बेडच्या खाली लपताना जेवढी भीती वाटली नव्हती ना पल्लू, तेवढी भीती आज तुझ्या डोळ्यातील ही अश्रू पाहून वाटते ग. डॉक्टर रोहित, तुम्ही वेडे आहात का? स्वतःचा जीव धोक्यात का टाकलात? जर तुम्हाला काही झालं असतं तर मी, असं म्हणून पल्लवीला रडू कोसळलं. डॉक्टर रोहित तिच्या गालावरचा आसवांचा थेंब पुसला आणि म्हणाला, रडू नकोस ना पल्लू बेबी, प्लीज. तुझ्या या डॉक्टरला काहीच होऊ शकत नाही. मृत्यूही माझा जीव घेऊ शकत नाही जोपर्यंत तुझं अथांग प्रेम माझ्यासोबत आहे. आणि तसंही तुला माहीत नाही का, मी कुणाला तरी वचन दिलं आहे तुझ्यासोबत सतत सुखादुखात उभे राहण्याचं. नाहीतर तेच माझा जीव घेतील या गुंडांच्या आधी, असं म्हणून तिला चिडवलं. तर ती अश्रू पुसत म्हणाली, कुणाला दिलं आहे? आणि तेवढ्यात शिवम आणि अतुल दारात येत म्हणाले, ते आम्हाला दिले, नाहीतर डॉक्टर रोहित गेले कामातून. असं म्हणून त्या दुःखाच्या प्रसंगी सुद्धा हसून सगळ्यांचं मन मोकळं केलं. चैतन्याने सुरेखावर तोपर्यंत कारवाई केलीच होती. डॉक्टर रोहित म्हणाला, सुरेखाच्या त्या वेडेपणापेक्षा आणि तिच्या कारस्थानापेक्षा माझ्यासाठी तुझा हा एकच अश्रू जास्त महत्त्वाचा आहे. आणि डॉक्टर पल्लवी म्हणाली, अतुल, शिवम, तुम्ही जरा तिकडे बघा, माझं महत्त्वाचं काम आहे. असं म्हणून डॉक्टर रोहितच्या कपाळावर प्रेमाने ओठ टेकवले आणि हे दोघं हसून डोळे बंद करून घेत म्हणले, आम्ही बाहेर जातो त्यापेक्षा. पल्लवीने काही न बोलता हळूच आपलं डोकं रोहितच्या छातीवर ठेवलं. रोहितने तिचा हात घट्ट पकडून ठेवला. त्या ICU रूममध्ये फक्त मशीनचा बीप बीप आवाज होता आणि 2 जीवांचा हृदयांच्या ठोके एकमेकांशी मुख संवाद साधत होते. दोघांचे मनाचे भाव एक होते. खोलीच्या बाहेर दारात एक सावली उभी होती. ती सुरेखा होती. तिने पल्लवीला संपवण्यासाठी गुंड पाठवले होते, पण तिच्याच गुंडांनी तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला, डॉक्टर रोहितला जखमी केलं होतं. ही बातमी ऐकून ती वेड्यासारखी हॉस्पिटलमध्ये पळत आली. सुरेखा हळूच खोलीच्या आत आली. रोहितला पल्लवीच्या कुशीत सुखाची झोप घेताना पाहून तिच्या मनात मत्सराची आणि जळफळाटाची आग भडकली. डॉक्टर रोहित, सुरेखा कातर आवाजात म्हणाली. रोहितने डोळे उघडले. सुरेखाला पाहताच त्याच्या डोळ्यांतला रोष स्पष्ट दिसत होता. तो कडक आवाजात म्हणाला, सुरेखा, माझ्यावर प्रेम करण्याचा दावा करतेस ना तू? आणि माझ्या बायकोचा, माझ्या पल्लवीचा जीव घ्यायला निघाली होतीस बघ. तुझ्या त्या एकतर्फी वेडामुळे आज मी मरता मरता वाचलोय. माझे लग्न पल्लवीशी झाले आणि मी फक्त आणि फक्त तिच्यावरच प्रेम करतो. तू कधीच तिची जागा घेऊ शकत नाहीस ग. डॉक्टर रोहितचे हे शब्द सुरेखाच्या काळजात सुरीसारखे खुपसले गेले. तिची इतके दिवस असलेली मस्ती आणि अहंकार एका क्षणात गळून पडला. तिला समजलं होतं की रोहितला ती कधीच मिळू शकणार नाही. तेवढ्यात खोलीत पोलीस दाखल झाले. पल्लवीच्या आईने आधीच पोलिसांना तक्रार केली होती आणि गुंडांनीही सुरेखाचं नाव घेतलंच होतं. पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, सुरेखा मॅडम, डॉक्टर पल्लवीच्या खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल आणि डॉक्टर रोहित यांच्यावर हल्ला घडवून आणल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. सुरेखाचे डोळे पांढरे पडले. ती पोलिसांच्या मागे जाताना मागे वळून रोहित आणि पल्लवीच्या जोडलेल्या हातांकडे पाहत राहिली. तिचं ते क्रूर कारस्थान आज कायमचं धुळीस मिळालं होतं आणि पल्लवीच्या खऱ्या प्रेमाचा विजय झाला होता. पण ती शांत बसणारी नव्हती. सुरेखाच्या त्या एकतर्फी प्रेमाचा वेडेपणाने रोहित आणि पल्लवीचे संसार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न तर केलाच, पण म्हणतात ना, जिथे प्रेम खरं असतं तिथे देवाचाही आशीर्वाद असतोच.
पल्लवीच्या रणरागिणी रूपाने आणि रोहितच्या त्या त्यागाने सुरेखाचा डाव तिच्यावरच उलटला होता. सुरेखा आता तिच्या पापाची शिक्षा भोगण्यासाठी जेलमध्ये गेली होती. पण आता या सगळ्या मोठ्या वादळानंतर रोहित आणि पल्लवीच्या संसाराची एक नवीन, सुंदर आणि सुखाची पहाट कशी सुरू होणार, की कुठल्या दुसऱ्याच नव्या संकटाची ही सुरुवात होती, हे कुणालाच माहिती नव्हतं. अशातच सगळं निवळलंच होतं. 1.25 महिना होऊन गेला होता. पाटलांच्या वाड्यावर आज आनंदाला उधाण आलं होतं. काल रात्रीपर्यंत ज्या वाड्यावर संकटांचं सावट होतं, आज तिथे साक्षात लक्ष्मीच्या पावलांनी सुखाची नवी पहाट आणली होती. आबासाहेबांनी फर्मान सोडलं होतं, माझ्या नातीचं बारसं असं झालं पाहिजे की अख्ख्या पंचक्रोशीत पाहत राहिलं पाहिजे. आणि आबासाहेबांचा शब्द पडताच वाड्यावर बारशाची तयारी युद्धपातळीवर सुरू झाली. सकाळपासूनच पाटलांच्या वाड्याला नववधूसारखं सजवलं होतं. तो विस्तीर्ण वाडा पिवळ्या केशरी झेंडूच्या फुलांनी आणि आंब्याच्या पानांच्या तोरणांनी बहरून गेला होता. अंगणात प्रियाने सुबक अशी आणि रंगीबेरंगी फुलांनी रांगोळी काढली होती. आकांक्षा सगळ्या कामात मदत करतच होती. दुपार होत आली होती आणि वाड्यावर पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली. तेवढ्यात दारात 2 गाड्या येऊन थांबल्या. गाडीतून आधी डॉक्टर रोहित आणि डॉक्टर पल्लवी उतरले आणि त्यांच्यासोबतच पल्लवीची आई, मॉम, डॅड आलेच होते. रोहितच्या पाठीची जखम आता बरी झाली होती. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीचंच हसू होतं. या डॉक्टर साहेब, तुमचे तर आमच्या परिवारावर फार मोठे उपकार आहेत. शिवमने पुढे होऊन रोहितला मिठी मारली आणि पल्लवीच्या आईला नमस्कार केला. मॉम डॅडला सुद्धा केला. आबासाहेब आणि आईसाहेबांनी खूप आदरपूर्वक त्यांना पण नमस्कार केला. उपकार कसले शिवम, आम्ही तर फक्त आमचं कर्तव्य बजावले, पल्लवी गालातल्या गालात हसत म्हणाली. प्रियाने पुढे होऊन पल्लवीला आणि तिच्या आईला, मॉमला प्रेमाने आत नेलं. तितक्यात दुसऱ्या गाडीतून चैतन्यचे आई बाबा आणि त्याची लहान बहीण चिऊ उतरले. चिऊ तर गाडीतून उतरल्याच धावत वाड्यात आली. दादा, कुठे आहे माझी छोटी पुतणी? चिऊने आनंदाने अख्ख्या वाड्यात गोंधळ घातला. चैतन्यचे आई बाबा आबासाहेबांना भेटले. आबासाहेब, पोरीच्या जन्माने आमच्या घराला पूर्णत्व आलंय, चैतन्यचे बाबा भाऊक होऊन म्हणाले. आबासाहेबांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आदराने दिवाणखान्यात बसवलं. तेवढ्यात पुन्हा प्रियाचे मम्मी पप्पा आणि आकाश, मामा, मामी सगळेच सोबत वाड्यातच हजर झाले. आकांक्षाने आणि कुणालने दोघांनीही जोडीने नमस्कार केला सगळ्यांना. शिवमचा तर तोरा बघण्यासारखाच होता आज. प्रियाला तर आज त्याला पाहून काय होत होतं कुणास ठाऊक. सगळ्यांची नजर चुकून आज तिनेच शिवमला खांबाच्या आड हात धरून खेचलं आणि त्याच्या छातीवर एक हात हळुवारपणे ठेवून म्हणाली, काय हे सकाळपासून लक्ष कुठं आहे तुमचं? तर तो तिचे कपाळावरचे केस नीट करत म्हणाला, तुमच्यावर आहे राणी सरकार, काय म्हणताय? असं म्हणून तिला भिंतीवर टेकवली. ती म्हणाली, काही नाही, जाऊ दे, तुम्हाला तर काही कळतच नाही, असं म्हणून तोंड फुगवून म्हणाली. तर शिवम हसून म्हणाला, हो का, आम्हाला कळत नाही का? असं म्हणून एक बोट तिच्या डोळ्यातल्या कड्यावरून काजळ काढून तिच्या कानामागे लावलं आणि म्हणाला, खूप छान दिसता तुम्ही. आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवणार तितक्यात शिवांशी आणि प्रियांश बाबा आई करतच तिथे आले. आणि झालं. दोघं पण त्यांना बघून खळखळून हसले. त्यांचेच लाड दोघांनी उचलून घेत केले. आणि आता सुरुवात झाली होती. दिवाणखान्यात फुलांनी सजवलेला एक सुंदर लाकडी पाळणा ठेवला गेला होता. खोलीमध्ये अस्मीला पैठणी साडी नेसून दागिन्यांनी सजवून तयार केलं होतं. तिच्या शेजारी ती छोटी राजकन्या शांत झोपली होती. पाळणा हलवण्याचा कार्यक्रम सुरू झाला. चैतन्यचे आई बाबा, पल्लवीचे आई बाबा आणि वाड्यातील सगळी मोठी माणसं एका बाजूला उभी होती. पल्लवी, प्रिया, जान्हवी, आकांक्षा, चिऊ या सगळ्या मुलींनी पाळण्याभोवती गोळा झाल्या होत्या. चिऊ आणि पल्लवीने मिळून बाळाला हळूच पाळण्यात ठेवलं. वाड्याच्या भिंती गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या या पारंपरिक पाळण्याच्या सुरांनी दुमदुमून गेला होता. आता वेळ आली होती बाळाचं नाव ठेवण्याची. आबासाहेब पुढे आले आणि त्यांनी चैतन्याला विचारलं, चैतन्यराव, काय ठरवलं मग पोरीचं नाव? चैतन्य स्मित हसला आणि त्याने शिवमकडे पाहिलं. आबासाहेब, या पोरीवर आणि तिच्या आईवर जेव्हा संकट आलं तेव्हा हिचा मामा हिच्यासाठी ढाल बनून उभा होता. त्यामुळे माझ्या मुलीचं नाव ठेवण्याचा पहिला अधिकार तिच्या मामाचा म्हणजेच शिवमदादाचा आहे.
चैतन्याचे हे शब्द ऐकून शिवमचे डोळे भरून आले. त्याने आबासाहेब आईसाहेब यांच्याकडे पाहिलं. त्यांनी नजरेनेच होकार दिला. त्याने प्रियाचा हात पकडून ते दोघे पाळण्याजवळ जाऊन आपल्या चिमुरड्या भाषेकडे पाहिलं. तिचा नाजूक चंद्रासारखा चेहरा आणि चेहऱ्यावरचं तेज पाहून शिवमच्या ओठांवर एक आपसुकच हसू आलं. शिवमने बाळाच्या कानात हळूच फुंकर घातली आणि मागून पूर्ण दिवाणखान्याला ऐकू जाईल अशा स्पष्ट आणि धीरगंभीर आवाजात म्हणाला, "पौर्णिमा, माझी लाडकी भाची पौर्णिमा." शिवमचा आवाज ऐकून संपूर्ण हॉलमध्ये एक सेकंद शांतता पसरली आणि नंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा जणू पूरच आला. "पौर्णिमा, किती सुंदर नाव आहे शिवमराजे." चैतन्याची आई आणि पल्लवीची आई दोघीही एकत्रच म्हणाल्या. शिवमने आबासाहेबांकडे पाहिलं आणि म्हटला, "आबासाहेब, त्या रात्री जेव्हा हिचा जन्म झाला ती एक भयानक रात्र होती. पण हिचा चेहरा पाहिलं की असं वाटतं जणू शरद ऋतूतील पूर्णचंद्राचा प्रकाश या वाड्यावर पडलाय. हिच्या रूपावरून हिचं नाव पौर्णिमा असंच असायला हवं. एकदम बरोबर ना? कदमांच्या वाड्याची पौर्णिमा आजपासून आपल्या सगळ्यांच्या संपूर्ण आयुष्यातला अंधार दूर करेल. छान आहे ना नाव?" प्रियाने नजरेनेच प्रशंसा करून शिवमचा हात घट्ट दाबला. अतुलने पण दुरूनच अंगठा दाखवला. आबासाहेबांनी अभिमानाने घोषणा केली. चिवूने लगेच ओरडून म्हटलं, "मला माझी पौर्णिमा खूप आवडली." आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून या नावाचा स्वीकार केला. स्त्रियांनी पाळण्यात नाव गुंफलं. "पहिली माझी पुतळी ग, नाव ठेवा पौर्णिमा." वाड्यावर जेव्हा हा आनंदाचा सोहळा रंगात आला होता, हरभऱ्याच्या घुगऱ्या सुट्टवडा वाटला जात होता, त्याचवेळी अतुलने बाहेरून येऊन शिवमच्या कानात काहीतरी सांगितलं. शिवमचा चेहरा एका क्षणात गंभीर झाला. त्याने कोणालाही न कळू देता चैतन्याला डोळ्यांनीच बाहेर येण्याचा इशारा केला. दोघेही वाड्याच्या मागच्या पडवीत आले, जिथे कोणाचीही वर्दळ नव्हती. "काय झालं अतुल? काय बातमी आहे?" शिवमने विचारलं. अतुलने आपला मोबाईल पुढे केला. "चैतन्य, शिवम, विक्रम जेलमध्ये असूनही शांत बसलेला नाहीये. मला खबऱ्यांकडून बातमी कळाली आहे की विक्रमने जेलमधून त्याच्या काही खास माणसांना सक्रिय केले. वाड्यावर एक मोठा सोहळा सुरू आहे हे त्यांना कळलंय आणि तो जेलमधून एका नव्या मोठ्या घातपाताची योजना आखतोय. त्यात सुरेखा पण सामील झाली आहे." चैतन्याने रागाने आपली हाताची मूठ आवळली. "त्या विक्रमला काय वाटतं? माझ्या पोरीच्या बारशात गालबोट लावण्याचा प्रयत्न जरी केला ना त्याने, तर त्याची खैर नाही." शिवमने दूरवर पाहत अत्यंत शांत आणि तितक्याच घातक आवाजात म्हटलं, "चैतन्य, आज वाड्यावर आनंदाचा दिवस आहे. तो खराब आपण होऊ द्यायचाच नाही. विक्रमने जेलमधून चाल खेळायला सुरुवात केली आहे ना, मग आता वेळ आली आहे की आपणच जेलमध्ये घुसून त्याचा गेम कायमचा संपवायचा. उद्या सकाळी विक्रमच्या नाशाची अंतिम पटकथा आपणच लिहू. पण हे होईल तेव्हा खरं ना?" एकीकडे वाड्यावर पौर्णिमाच्या आगमनाचा आनंद साजरा होत होता. पाहुणे हसत खेळत होते, तर दुसरीकडे वाड्याबाहेर विक्रमच्या विनाशाची उलटी गिनती सुरू झाली होती. पण यांना तर खबरच नव्हती. हे बाहेरून चाल खेळणार होते आणि स्वतः मात्र दुरून पाहणारच होते. कारण सुरेखाच्या प्लॅनला आज हे सगळे सामोरे जाणार होते. म्हणतात ना, जखमी झालेली आणि चिरडली गेलेली नागिन खूप भयानक असते, असंच काहीसं इथे होणार होतं आज. एकत्र आलेला संपूर्ण परिवार, चिमुरड्या, पौर्णिमेचा गोड पाळणा सोहळा आणि चौघा मित्रांचा तो जुना कट्टा. पाटलांच्या वाड्यावर आज खूप दिवसांनी सुखाचा सुकाळ झाला होता. पण वाड्याच्या या आनंदी वातावरणापासून दूर एका अशा काळोख्या अंधारात दोन विषारी नागांनी एकमेकांशी हात मिळवणी केली होती, ज्याची कल्पना कोणालाही नव्हती. सेंट्रल जेलच्या VIP लॉकअपमध्ये, जिथे विक्रम लोखंडी गंजाड उभा होता, पण त्याच्या चेहऱ्यावर कैद्याची लाचारी नव्हती, तर एक क्रूर हसू होतं. त्याच्यासमोर उभी होती डॉक्टर रोहितच्या आयुष्यात विष कालवणारी सुरेखा. ती जामिनावर बाहेर आली होती, पण तिच्या मनातली रोहित आणि पल्लवीबद्दलची आगीची ज्वाळा अजून शांत झालीच नव्हती. "मॅडम, तुम्ही वेळेवर आलात," विक्रमने दातावर दात चघळत म्हटलं. "त्या शिवम पाटलाने आणि पोलीस चैतन्याने माझा सगळा बिझनेस उद्ध्वस्त केला. आज त्यांच्या घरात आनंदी दिवाळी साजरी होते." सुरेखाचे डोळे सुडाने लाल झाले होते. ती म्हणाली, "आणि त्या पल्लवीने आणि रोहितने मला जेलची हवा खाऊ घातली. रोहित माझा होऊ शकत नाही, तर मी तो या जगात कोणाचाच राहू देणार नाही." तर काय होईल पुढे हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर जाणून घेऊया पुढील भागामध्ये.
आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू फॉर वॉचिंग.